गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मार्कडवाडीतून शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे। 100 शकुनी मेल्यानंतर शरद पवारांचा जन्म झाला अशा शब्दात गोपीचंद पडळकर टीकास्त्र टाकतायत। पवारांचा डाव उधळण्याकरता आपण इथं आलोय असं देखील त्यांनी म्हटलंय। पवारांनी आधी लेकीचा राजीनामा द्यावा असं पडळकर म्हणतात। मार्कडवाडीकरांनी खळं लुटणारा गावात आणला, सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका आहे। शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गाव आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये, माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला? पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार, दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा। 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे। दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय। दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी। दे ना त्याचा राजीनामा, या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा। मार्कडवाडी गाव भाग्यवान आहे, खळ लुटणारा गावात आला। केवढं भाग्यवान पडळकर साहेब। आम्ही ह्यांना म्हणायचं, अरे दिवसा ढवळ्या तुझं खळ हे लुटत या, त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा येणा झाला या। ते म्हणायचं ते गावल कुठं, पण मार्कडवाडी बादर आहेत, त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।